डीपी प्लॅनचे रोड नाही आहेत, वैयक्तिक रोड नाही आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे. प्रश्न तर खूप सारे आहेत, कारण आत्तापर्यंत जेवढे नगरसेवक झाले त्यांच्या माध्यमातून काहीच कामं झालेली नाही आहेत. या भागामध्ये लाईटचा फार प्रॉब्लेम आहे. त्यांना लाईटची डीपी टाकायला सुद्धा रस्ता नाही आहे रोडला, कारण का डीपी डेव्हलप नसल्यामुळं स्ट्रॉम वॉटर लाईन आणि या भागातले आरक्षणं रोज असे 10 फोन येतात की ड्रेनेज लाईनचे चोकअप आहेत, पाणी आलं नाही, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. मूलभूत सुविधापासून या भाग फार वंचित आहे. आम्हाला निवडून दिल्यानंतर ह्या सगळ्या प्रश्न आम्ही एक 6 महिन्याच्या आतमध्ये मार्गी लावू. आम्ही जनता आता स्वतः बोलायला लागले की आता आम्ही ठरवू की जे लोक आत्तापर्यंत निवडून गेले ते आले नाहीत, त्यांना आपण परत त्यांचा रिटर्न जायचा रस्ता दाखवू. पूर्वी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो, आम्ही नेहमी 2 नंबर राहायचो. आता यश आहे माझ्याबरोबर. आमच्या दोघांची ताकद, विकासची ताकद आणि ताम्हाणी नाण्याची ताकद, ह्या 4 ताकदी एकत्र होणार आहेत. फार मोठा विजय चव्हाणचाही होणार आहे. नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघतोय स्वराज्य संस्थेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 1मध्ये उभा आहे आपण, आणि प्रभाग क्रमांक 1मध्ये तसं बघायला गेलं तर राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली. प्रत्येक इच्छुक उमेदवार जो आहे तो सध्या आता प्रचाराला सुरुवात केलेली पाहायला मिळून येते. खरं तर या भागामध्ये भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 1मध्ये तसं बघायला गेलं तर कुणालाही सांगायची आवश्यकता नाही आहे, स्वर्गीय दत्त काका साने हे या प्रभागातून नेतृत्व करत होते. तसं बघायला गेलं तर म्हणजे शहराच्या लेवलला त्यांनी कामकाज केलेलं सध्या पाहायला मिळून येत होतं. आणि याच प्रभाग क्रमांक 1मधून तसं बघायला गेलं तर स्वर्गीय दत्त काका साने यांच्यासोबतच यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली, नेताजी काशीद यांनी त्यावेळेस यांच्यासोबत त्यांनी निवडणूक लढवली होती. खरं तर आत्ता पाहिलं गेलं तर हे सगळे म्हणजे विरोधकच, त्यांचे जे विरोधक होते आता त्यांच्याच पॅनलमध्ये सध्या आता सामील होणार आहेत हे. त्याच्यामुळे नक्कीच या प्रभाग क्रमांक 1मध्ये जी आहे ती राष्ट्रवादीची ताकद पुन्हा एकदा वाढताना आपल्याला पाहायला मिळून येणार आहे. ह्या सर्व विषयावरती सध्या आपण जाणून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर नेताजी काशीद माझ्यासोबत आहेत, परंतु सध्या आता ही जागा जी आहे ती सध्या महिलेला सुटली आहे साहजिकच. त्याच्यामुळे साधनाताई या प्रभागातून नेतृत्व करणार आहेत. तसं बघायला गेलं तर यांनी देखील जेव्हा निवडणूक लढवल्या तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात यांनी देखील 2 नंबरचं मतदान या प्रभागातून घेतलेलं पाहायला मिळून येते. त्यामुळं यांचं देखील वर्चस्व त्याच पद्धतीचं आहे. आणि त्याला जोड सध्या आता यश साने म्हणजे स्वर्गीय दत्त काका साने यांचा मुलगा देखील या निवडणुकीच्या रिंगणात असताना, त्याच्यामुळे त्यांचा हा पॅनल निश्चितच त्यांची ही वाटचाल त्या पद्धतीनं दिसते. माझ्यासोबत आहेत ताई, काय सांगाल? खरं तर ही महिलेला जागा सुटली. तुम्ही खरं तर बघायला गेलं तर तुम्ही देखील राजकारणात म्हणजे सध्या आता नवीन असेल, पण तुमचे मिस्टर ह्या राजकारणात नवीन नाही आहेत, निवडणुका लढवल्यात. कसं पाहताय तुम्ही? डोर टू डोर फिरताय, नागरिकांच्या काय समस्या आहेत इथल्या प्रभागातल्या? नागरिकांच्या समस्या ह्या आहेत की मेन तर पहिलं रोड नाही आहे, डीपी प्लॅनचे रोड नाही आहेत, वैयक्तिक रोड नाही आहेत, आणि पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे. प्रश्न तर खूप सारे आहेत, कारण आत्तापर्यंत जेवढे नगरसेवक झाले त्यांच्या माध्यमातून काहीच कामं झालेली नाही आहेत. तर आम्ही इथून पुढचा प्रयत्न करू की बाबा नागरिकांच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही. खरं तर म्हणजे इथं जे सत्ताधारी होते, सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून इथला विकास झाला नसल्याचा तुम्ही आता ठामपणे आरोप करताय. त्याच्यामुळं इथले जे प्रश्न आहेत गांभीर्यानं त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज होती, परंतु त्याच्याकडे लक्ष दिलेलं गेलेलं नाही आहे. त्यामुळं प्रश्न तसेच आहेत. काय वाटतं मग? सोडवण्याचा प्रयत्न करू. मग तुम्ही आता प्रभागात फिरताय, नागरिकांच्या रोखठोक प्रतिक्रिया आहेत की बाबा हे प्रश्न सुटले गेले पाहिजेत. मग तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात आहात, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात जाताय? डीपी प्लॅनचे रोड आहेत, नागरिकांसाठी आरक्षणाचे जेवढे आरक्षण आहेत जवळजवळ आपल्या इथं 83 आरक्षण आहेत. गार्डन आहे, हॉस्पिटल आहे, ते झालेलं नाही आहे, तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू नक्कीच. पण तसं बघायला गेलं तर आता ताईसोबत होत्या, निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं तर नेताजी काशीद जे होते शिवसेनेचे होते, आणि शिवसेनेचा भगवा गेल्या या 2002पासून या ठिकाणी फडकवायचा ते प्रयत्न करत होते, परंतु त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी अपयश आलं. परंतु या 2025-26चा जो काही पॅनल आहे तो मजबूतीने या ठिकाणी उभा राहताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. भाऊ, खरं तर तुम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवल्या, स्वर्गीय दत्त काका साने यांच्यासोबत तुम्ही निवडणूक लढवल्या, यांच्या विरोधात निवडणूक लढवल्या. त्यावेळेससुद्धा तुम्ही 2 नंबरला मतदान घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे अस्तित्व आहे त्या ठिकाणी दाखवलं गेलं होतं. सध्या काय सांगाल? आता दत्त काका साने यांच्याबरोबरही आणि त्यांच्या विरोधातही
मी इलेक्शन लढवलेलं आहे. आता जनतेच्या दबावापोटी मला राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळं प्रभागामध्ये पॅनलमध्ये यश, विकास आणि माझी मिसेस साधना काशीद आणि नानी तामाणे हा आमचा पॅनल असेल. खरं तर तुम्ही शिवसेनेचे होतात, अचानक आता म्हणजे घड्याळ हाती बांधणार आहात. पक्षाचा कुठेही म्हणजे प्रोटोकॉल दिसत नाही, तुम्ही आता म्हणजे चिन्हही दिसत नाही. कधी पक्ष प्रवेश करणार आहात राष्ट्रवादीमध्ये? आता 1-2-4 दिवसात प्रवेश करणार आहे. माझी दादाशी बोलणं झालेलं आहे, मीटिंग झालेली आमची. नक्कीच. खरं तर पाहायला गेलं तर अनेक असे काही राष्ट्रवादीतून या भागातून असे काही राष्ट्रवादीत असे काही पक्षप्रवेश होतील शिवसेनेतून? भरपूर होतील. जवळजवळ मला तर वाटत नाही की कोण राहील मागं. विकासाला गती देण्यासाठी नक्कीच सत्तेत जावं लागतं. दादाचा झंझावात आणि दादाचं जी दूरदृष्टी आहे विकासाच्या माध्यमातून, त्यामुळं आम्हाला आणि आमच्या जनतेच्या रेटेमुळं दबावापोटी आम्हाला राष्ट्रवादीत जाणं योग्य आहे. योग्य. खरं तर तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी प्रभागाचं नेतृत्व तुम्ही करताय. खरं तर एखादा जो प्रतिनिधी करतो त्या ठिकाणी आपला पराभव झाल्यानंतर तो खचून जातो, परंतु तुम्ही पराभव झाल्यानंतर खचून न जाता प्रभागातल्या ज्या प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही गांभीर्यानं लक्ष दिले गेलेले आहेत. अनेक असे जे प्रश्न आहेत तुमच्या माध्यमातून ते सुटलेत आणि ह्या प्रभागात तसं बघायला गेलं तर म्हणजे स्वर्गीय दत्तकाका साने होते तोपर्यंत तुम्ही देखील प्रतिनिधित्व करत होतात, ते देखील होते, परंतु तोपर्यंत प्रभागातला विकास हा चांगल्या पद्धतीने होता. परंतु त्यांच्या निधनानंतर खरं बघायला गेलं तर म्हणजे काही वर्ष निवडणुकाही देखील रखडल्या होत्या का. त्याच्यानंतर परत प्रशासक राजवट लागू झाली, त्याच्यानंतर काही असे जे प्रश्न आहेत ते रखडले गेले होते. ते असे कोणते प्रश्न आहेत ती रखडले गेलेले आहेत? सर्वात प्रथम की या भागामध्ये लाईटचा फार प्रॉब्लेम आहे. लाईटचा आता MSCमध्ये जाऊन विचारलं तर त्यांना लाईटची डीपी टाकलासुद्धा रस्ता नाही आहे रोडला. कारण का डीपी डेव्हलप नसल्यामुळं स्ट्रॉम वॉटर लाईन, लाईटच्या डीपी टाकण्यासाठी जागा नाही आहे. आणि या भागातले आरक्षणं, बरेच असे प्रश्न आहेत की रोज असे 10 फोन येतात की ड्रेनेज लाईनचे चोकअप आहेत, पाणी आलं नाही, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, आरक्षण आहेत रस्ते जागेचे आहेत. भरपूर मूलभूत सुविधापासून या भाग फार वंचित आहे. आम्हाला निवडून दिल्यानंतर ह्या सगळ्या प्रश्न आम्ही एक 6 महिन्याच्या आतमध्ये मार्गी लावू. आम्ही सत्ताधाऱ्यांकडून ह्या प्रभागातला विकास झालाच नाही. एकही विकास कुठलाही त्यांनी एक दाखवावा की गेले 30 वर्षामध्ये हा DP रोड झालेला आहे, हे आरक्षण ताब्यात घेतलं आहे, की असा कुठलाही प्रॉब्लेम या भागातला सुटला नाही. लोकांच्या घरात पाणी घरात जातं, पाणी त्यांना 8-8 दिवस स्वयंपाक करता येत ना, अशी ह्या भागाची परिस्थिती आहे. 8 वर्षापासून इथल्या भागामध्ये एकही नगरसेवक फिरकला गेलेला नाही आहे, ना लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या नाही आहेत. जनता याचं उत्तर देईल नक्की. जनता आत्ता स्वतः बोलायला लागले की आता आम्ही ठरवू की जे लोक आत्तापर्यंत निवडून गेलेत ते आले नाहीत, त्यांना आपण त्यांचा रिटर्न जायचा रस्ता दाखवू. खरं तर तुमचं पॅनल देखील खूप चांगल्या पद्धतीचं होतो आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे राष्ट्रवादी ही खूप चांगली तुमचा जो पॅनल आहे, पॅनलमध्ये सगळेच असे जे नेतृत्व करणार आहेत, खंबीर नेतृत्व असे होत आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं हे सगळ्या विकासाच्या कामकाजावरती हा सगळा पॅनल आहे. नक्कीच हे सगळे मतदार जे आहेत तुमच्या पाठीमागं उभं राहतील आणि तुम्हाला विजयाची वाटचाल मोकळी करून देतील. हे का आता आमच्या पॅनलमध्ये विकास आहे, तर त्या नावातच विकास आहे. त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की पुढचं काही प्रॉब्लेम येतील या भागामध्ये विकास करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी. हे आम्ही एकमुखानं ताकदीनं आम्ही ह्या भागाचा विकास करून दाखवू. खरं तर दुसरा एक प्रश्न तुम्हाला घेतो की स्वर्गीय दत्तकाका साने हे देखील ह्यांनी आणि तुम्ही दोघांनी सोबत त्या ठिकाणी निवडणुका लढवल्यात. तुम्ही 2 नंबर राहिलात तरी देखील दत्तकाकांनी त्यावेळेस बाजी मारली होती. आता तुम्ही दत्तकाकांचा जो मुलगा आहे यश साने त्याच्यासोबत तुम्ही जाताय, आघाडी करताय, म्हणजे एका पॅनलमध्ये जाताय, ताकद नक्कीच तुमची वाढणार आहे. काय वाटतं? का आता पूर्वी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो, आम्ही नेहमी 2 नंबर राहायचो. आता यश आहे माझ्याबरोबर आणि आमच्या दोघांची ताकद, विकासची ताकद आणि तामाणे नाणीची ताकद, ह्या 4 ताकदी एकत्र होणार आहेत. फार मोठा विजय चव्हाणचाही होणार आहे, पॅनलचा 4 लोकांचा. पुढचं काय आव्हान वाटतं तुम्हाला? आव्हान तर काय असं वाटत नाही आहे, कारण जनतेच्या एवढ्या प्रतिक्रिया आहेत की आम्हाला बदल पाहिजे आहे, की आमच्या वेळेला येणारा माणूस एका फोनवर की आमचं कुठलेही काय प्रॉब्लेम असो सॉल्व्ह होण्यासाठी येणारा माणूस पाहिजे. आणि एवढं काही आव्हान वाटत नाही आहे आम्हाला सध्या तरी. नक्कीच. खरं तर बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1 मधून
नेताजी काशीद यांच्या मिसेस आहेत. खरं तर या ठिकाणी साधनाताई नेताजी काशीद या प्रभागातून नेतृत्व करतायत. खरं तर बघायला गेलं तर याच प्रभागातून स्वर्गीय दत्तकाका साने यांच्यासोबतच यांनी या निवडणुका लढवल्या होत्या. परंतु यांनी ज्या निवडणुका लढवल्या होत्या त्या त्यांच्या विरोधात होत्या. परंतु सध्या आता त्यांच्या निधनानंतर त्यांचा जो मुलगा आहे यश साने हा देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे नेताजी काशीद यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जो आहे तो सध्या आता रामराम ठोकत सध्या आता राष्ट्रवादीमध्ये जे आहे तो पक्षप्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं सध्या पाहायला मिळून येते. निश्चितच या प्रभागातून जी आहे ती राष्ट्रवादीला मोठी ताकद यांच्या माध्यमातून जी आहे ती उभा राहताना आपल्याला पाहायला मिळून येणार आहे.